रात्रीचे 11 वाजले आहेत। जंतर मंतर या ठिकाणी सध्या पाऊस पडतोय आणि या सगळ्या पावसाच्या संपूर्ण पाऊस पडत असताना देखील अभिजित दिपके यांच्या नेतृत्वात या ठिकाणी CJPच्या अर्थात कॉक्रोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन जे आहे ते सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। थोड्याच वेळापूर्वी म्हणजे अगदी 1 तासापूर्वी पुन्हा एकदा या सगळ्या उपोषण स्थळाचा जो पंडाल आपल्याला दिसतोय तो उपोषण स्थळ गेल्या काही दिवसांपासून होतं आपल्याला सुद्धा माहिती आहे। त्या ठिकाणी सोनम वांगचुक हे आमरण उपोषणासाठी बसलेले होते। आता मात्र या संपूर्ण पुन्हा एकदा उपोषण स्थळाच्या पंडालचा संपूर्ण ताबा जो आहे तो अभिजित दिपके आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतलेला असल्याचं पाहायला मिळतंय। आज दिवसभरामध्ये मोठ्या घडामोडी या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती झालेल्या पाहायला मिळत होत्या। आज संसदेवरती शांततेत मार्च जो आहे तो निघणार होता आणि या सगळ्या मार्चसाठी या सगळ्या मार्चसाठी जो आहे अभिजित दिपके यांचा संपूर्ण कार्यकर्ते जे आहेत ते संसदेच्या दिशेने निघालेले होते आणि त्यावेळेस मात्र पोलिसांकडून अडवण्यात आलं, लाठीचार्ज वगैरे करण्यात आलेलं होतं। त्यानंतर मात्र या सगळ्या आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेत हे आंदोलन जे आहे ते आता जंतर मंतरवरतीच सुरू राहणार आणि जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान जे केंद्रीय शिक्षण मंत्री ते आपला राजीनामा देणार नाही तोपर्यंत आम्ही मात्र याच ठिकाणी आंदोलनासाठी बसू आणि सरकारने आता मात्र आमच्या या ठिकाणी येऊन आंदोलनस्थळी भेट देऊन चर्चेला बसावं अशा पद्धतीची मागणी जी आहे ती अभिजित दिपके आणि त्यांच्या आंदोलक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे। त्यामुळे या सगळ्या आंदोलनाच्या संदर्भात आता उद्या सरकारकडून काय भूमिका स्पष्ट केली जाते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोदसह अक्षय मंकणी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।